जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण गणितातला अत्यंत महत्वाचा एक टॉपिक आहे ते बघणार आहोत. तो प्रकरण कोणतं आहे तर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. मित्रांनो, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तुम्ही हे प्रकरण आज शिकणार आहे. तर याचं थोडंसं महत्व पण मी तुम्हाला समजून देतो, कारण तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम द्या, त्या सर्व परीक्षांमध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यावरचं उदाहरण तुम्हाला, यावरचे प्रश्न तुम्हाला 100% पाहायला मिळतील. ठीक आहे. कमीत कमी एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला या प्रकरणावरचे पाहायला मिळतात. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, स्थानिक किंमत व दर्शनीय किंमत म्हणजेच काय, तर याला मी तुम्हाला पुस्तकी भाषा न सांगता अगदी सोप्या पद्धतीने समजून देईल, कारण यांची व्याख्या वगैरे काही कुठे विचारले जात नाही. अगदी आपण ट्रिकने बघूया याला कोणत्या पद्धतीने कसे प्रश्न येतात. या व्हिडिओमध्ये आपण सोप्यापासून तर अवघड लेवलचे सर्व प्रश्न बघणार आहेत, म्हणून या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. बघा, स्थानिक किंमत म्हणजे काय. स्थानिक किंमत म्हणजे काय, ठीक आहे ना. स्थानिक किंमत म्हणजे काय, ठीक आहे. स्थानिक किंमत कोणाला म्हणायचं, ठीक आहे. उदाहरणार्थ, स्थान म्हणजे काय, जागा, बरोबर की नाही. उदाहरणार्थ, एक बंगला आहे, लक्ष दे. एक बंगला आहे, तो 3 मजली आहे. ठीक आहे. हा एक बंगला आहे, समजून घे. ठीक आहे ना. हा 3 मजली एक बंगला आहे. लक्षात येत आहे का. आता या बंगल्यामध्ये लक्षात दे, हा 3 मजली बंगला आहे. या बंगल्यामध्ये इथे राम राहतोय, इथे श्याम राहतोय आणि इथे मी राहतोय, म्हणजेच कोण, आरिफ. जरा मान दे, सर म्हण त्याला. ठीक आहे ना, आरिफ सर. आता जर तुला विचारलं, या बंगल्यामध्ये श्यामचं घर कितव्या मजल्यावर आहे, म्हणजेच काय, श्याम कुठे राहतोय, लक्षात ना. या बंगल्यामध्ये श्यामची रूम कितव्या मजल्यावर आहे, म्हणजे श्याम ज्या ठिकाणात, जे श्यामचं निवासस्थान आहे ना, त्या निवासस्थानाची ठिकाण विचारलं. म्हणजे उदाहरणार्थ, श्याम आता इथे कितव्या मजल्यावर आहे, दुसऱ्या. लक्षात येते ना. श्याम कितव्या मजल्यावर आहे, दुसऱ्या. जर तुला विचारलंय त्यांनी, आरिफ सर त्या बंगल्यात कितव्या मजल्यावर राहतात, ठीक आहे ना. मग आरिफ सरांचं स्थान कोणतं आहे, आरिफ सरांचं स्थान कोणतं आहे, तिसरा मजला ना. लक्षात येते का, तिसरा मजला. थोडक्यात तुला लक्षात आलं असेल, स्थान म्हणजे काय, एखादी संख्या आहे तर ती संख्या कितव्या नंबरला आहे, बरोबर की नाही. उदाहरणार्थ, जर मी तुला एक संख्या दिली इथे, आता समजून घे, 50, 40, 33, 22. या प्रश्नामध्ये जर तुला विचारलं की 4 या संख्येची स्थानिक किंमत काढा, काय, 4 या संख्येची स्थानिक किंमत काढा. जर तुला या प्रश्नामध्ये असं विचारलं गेलं असेल, तर त्याआधी तुला मी अजून संख्येबद्दल एक गोष्ट क्लिअर करतो. उदाहरणार्थ बघ, इकडे मी एक संख्या देतो, आपण याच्यावर येणार आहे, पण त्याआधी अजून एक बेसिक महत्वाची गोष्ट आहे, ती तुला माहित पाहिजे. ठीक आहे ना. उदाहरणार्थ, मी इकडे एक संख्या लिहिली. आता बघ, ही एक संख्या दिलेली मी, ठीक आहे ना. तर या संख्येचं स्थान कसं शोधणार आपण, तर संख्येचं स्थान मोजताना लक्षात ठेव, संख्येचं स्थान मोजताना काय, संख्येचे स्थान मोजताना स्थान मोजताना ही फार महत्वाच्या गोष्टी लिहून घे. उजवीकडून डावीकडे जावे, काय, स्थान मोजताना उजवीकडून डावीकडे जावे, उजवीकडून डावीकडे जावे. लक्षात येत आहे. आता तुला उजवी आणि डावी बाजू माहित नसेल तर खायचं आणि धुवायचं, लक्षात ठेव. ठीक आहे ना. उजवीकडून डावीकडे जावे, लक्षात येत आहे का, म्हणजेच काय, स्थान मोजायचं आपल्या, तर उजवीकडून डावीकडे यायचंय. लक्षात येत आहे का. दुसरा एक महत्वाचा पॉईंट नोटीस करतो, की जर तुला संख्येची किंमत विचारलेली असेल ना, संख्येची किंमत, उदाहरणार्थ मी जर असा एक आकडा दिला, उदाहरणार्थ मी असा एक आकडा दिला, तर तुला विचारलं हे किती रुपये आहेत, तर तू लगेच पटकन म्हणशील ना 500 रुपये. त्याला 500 कसं काय म्हटलंय आपण, तर संख्येची किंमत ठरवताना, लक्षात घे, संख्येची किंमत ठरवताना काय, संख्येची किंमत ठरवताना डावीकडून काय, डावीकडून उजवीकडे जावे. उदाहरणार्थ बघ, याला मी स्थान 500 का म्हटलं, तुम्ही तुला प्रश्न विचारल्यानंतर. आता ही बाजू डावी आहे ना, बरोबर की नाही, ही बाजू डावी आहे आणि इकडे उजवी आहे. आपण किंमत विचारलं तर डावीकडनं उजवीकडे जा. लक्षात येतं का. तसंच मग जर या प्रश्नात तुला
बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात पाहिजे. उदाहरणार्थ संख्येचं स्थान तुला ठरवायचं आहे तर उजवीकडनं डावीकडे जाणं, म्हणजे ही पहिल्या स्थानी जी संख्या असणार त्याला काय म्हणतो आपण, एकक. लक्षात येत आहे का, एकक. त्यानंतर दुसऱ्या स्थानावरची जी संख्या असणार ती काय असणार, दशक. लक्षात येतं का. नंतर 3 नंबरला काय असणार, शतक. 4 नंबरला काय असणार, हजार. त्यानंतर 10,000 किंवा 10,000 म्हणतो आपण त्याला, 10,000. ठीक आहे ना. त्यानंतर लाख किंवा लक्ष पण म्हणतो त्याला. नंतर दशलक्ष. त्यानंतर कोटी, दशकोटी. लक्षात येतं ना, कोटी, दशकोटी. पुढे अरब, अरब, 10 अरब, खरब, 10 खरब, ते अजून त्याच्या पुढे तू ऍड करून घे इकडे. ठीक आहे. आता जर तुला या ठिकाणी विचारलं की 7 दिलेल्या संख्येमध्ये 7 या संख्येचं स्थान काय, बरोबर की नाही, दिलेल्या संख्येमध्ये 7 या संख्येचं स्थान काय. तर स्थान म्हणजेच काय, स्थानिक किंमत. मी तुला स्थान समजून सांगितलं इकडे, बरोबर की नाही. स्थान म्हणजे काय, स्थानिक किंमत. आता जर या ठिकाणी तुला या 7चं स्थान विचारलेलं असेल ना, तर हा 7 कितव्या नंबरला आहे बघ बरं, हा 7 कितव्या नंबरला आहे, लाख, लक्ष, बरोबर की नाही. मग आता या 7ची जर तुला स्थानिक किंमत विचारते तर 7 हा या संपूर्ण, ही पूर्ण जी संख्या दिसते का तुला, ही पूर्ण संख्या, तर या पूर्ण संख्येमध्ये 7 हा कितव्या स्थानावर जाऊन बसलेला आहे. ठीक आहे ना, स्थान हा कितव्या, 7 हा कितव्या स्थानावर जाऊन बसलेला आहे असं तुला विचारलं जातं. स्थानिक किंमत याचा अर्थ असा असणार. मग आता याला मी तुला एक सोपी ट्रिक सांगतो. आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख हे प्रत्येक वेळेस मोजायची गरज नाही. तुला जर 7ची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर 7च्या आधी किती शून्य आहेत, सॉरी किती अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाक. 7च्या डावीकडे, उजवीकडे, सॉरी 7च्या उजवीकडे किती शून्य आहे, आता किती अंक आहेत तर बघ 1 2 3 4 5. लक्षात येतं का. तर मग काय कर, यस तुला 7ची किंमत विचारली, आता 7ची स्थानिक किंमत विचारली तरी 7च्या उजव्या हाताला किती अंक आहेत तर तेवढे शून्य देऊन टाकायचे. मग किती आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. मग आता जर या संख्येचं तुला वाचन करायला लावलं असेल, या संख्येचं जर तुला वाचन करायला लावलं असेल तर मग वाचन करताना कसं करू, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. म्हणजे या 7ची स्थानिक किंमत काय झाली, 7 लाख. समजतंय का. सेम या प्रश्नामध्ये जर तुला 4ची स्थानिक किंमत विचारली असेल तर 4ची स्थानिक किंमत काय करशील याच्यासाठी तू, 1 2 3 4 5 म्हणजे उजव्या हाताला किती अंक आहेत तेवढं त्याच्यावर, त्या संख्येवर शून्य देऊन टाकायचे. लक्षात येतं का. मग बघ 1 2 3 4 आणि 5, मग 4ची स्थानिक किंमत किती झाली, 4 लाख. लक्षात येत आहे का. आता स्थानिक किंमत तुला क्लिअर असेल आणि काही बेसिक गोष्टी या पण क्लिअर असतील तर मग मी तुला दर्शनीय किंमत सांगतो. आता इथपर्यंत क्लिअर आहे का. आता बघ पुढे स्थानिक किंमत नंतर दर्शनीय किंमत. तर दर्शनीय किंमत म्हणजे काय असणार, दर्शनीय किंमत म्हणजे काय असणार, दर्शन म्हणजे काय, लक्षात येतं ना. हो, दर्शनीय किंमत. ठीक आहे ना, दर्शनीय किंमत कोणाला म्हणशील तर लक्ष दे इकडे. तू सकाळी उठल्या खिडकीत जातो आणि खिडकीत गेल्यानंतर तुला अचानक शाळेला जाताना म्हणजेच कॉलेजला जाताना दिसते म्हणजे तू काय म्हणतो, लगे मित्राला पटकन पळत येतो आणि मित्राला सांगतो, ए बाब्या ऐक ना राव, काय झालं माहिती का, सकाळी मी उठलो आणि असंच खिडकीत गेलो आणि मला सगळी दर्शन झालं म्हणजेच काय, तुला दिसलं ना, काय दिसलं, कॉलेजला जाताना, बरोबर की नाही. मग तू पटकन दर्शनी किंमत लक्षात ठेवशील. आता उदाहरणार्थ एक संख्या येते 5433. जर तुला विचारलं 4ची दर्शनीय किंमत काय, आता तू कॉलेजला जाताना तिला जे पाहिलं प्रत्यक्षात पण तीच होती आणि तुला ते दर्शन झालं तरी तीच होती, तिच्यात काही बदल झाला का, नाही झाला ना. म्हणजेच मग काय, जर तुला 4 या संख्येची दर्शनीय किंमत विचारलेली असेल तर जी संख्या तुला विचारताय, बरोबर की नाही, तर तिच्यात काही बदल, जसं तिच्यात बदल झालेला नव्हता, आधी जशी होती तशीच ती जाताना पण तुला तशीच दर्शन देऊन गेली, बरोबर की नाही. या 4 बद्दल तुला 4ची दर्शनीय किंमत विचारली असेल तर 4ची दर्शनीय किंमत काय असणार, 4च असणार. क्लिअर आहे का. आता तू कधी विसरायचं नाही. ठीक आहे, इतका क्वालिटी मी तुला समजून सांगितलेलं आहे. आता लक्षात दे याच्या पुढे. आता याच्यानंतर हे झाले पूर्णांक, बरोबर की नाही, हे झाले पूर्णांक. जर तुला दशांश पूर्णांकात एखादी संख्या दिलेली आहे आणि त्याची स्थानिक किंमत किंवा दर्शनीय किंमत विचारली गेली असेल तर मग काय करायचं. ठीक आहे ना. दशांश एक दशांश संख्या एखादी दिलेली आहे, मग त्यावेळेस काय करशील, तर तिथेही घाबरून जाऊ नको. मी तुला बेसिक गोष्टी अगदी समजून सांगतोय. मग आपण याच्यावरचे पूर्ण प्रश्न घेऊ, कारण तुला हेच समजलं नाही तर प्रश्न बघून तुला ताप येतो, बरोबर की नाही.
लक्षात येतं ना, प्रश्न बघून तुला ताप येणार, म्हणून काय सांगतो आधी या गोष्टी शिकून घे, हे फार महत्वाचे आहे. मग लक्ष दे. आता जर तुला एखादी संख्या दशांश चिन्हात दिली, जसं 584.33, ठीक आहे. जर तुला या प्रश्नात विचारलं की खाली दिलेल्या संख्येमध्ये 8ची स्थानिक किंमत काढ, तर 8ची स्थानिक किंमत मोजताना लक्षात ठेव, हा जो दशांश चिन्ह दिसतोय का, तो दशांश चिन्ह त्याच्या डावीकडचे फक्त संख्या मोजायची आहे, ठीक आहे ना. डावीकडच्या म्हणतो मी, दशांश चिन्हात स्थानिक किंमत, तुला दशांश संख्या दिलेली, स्थानिक किंमत विचारलेली आहे, दशांश चिन्हाच्या डावीकडच्या संख्या मोजायची. 8ची दशांश स्थानिक किंमत विचारली तुला, काय 8ची स्थानिक किंमत विचारली, तर मग 8च्या नंतर 8च्या उजवीकडे किती घर आहेत, एक, मग 8 वर एक शून्य देऊन दे फक्त, म्हणजे 8ची स्थानिक किंमत किती झाली, 80. लक्षात येतं का. जर तुला 5ची विचारली या संख्येत, तर मग 5 नंतर उजवीकडे किती घर आहेत, 2, म्हणजे मग 2 शून्य देऊन टाक, मग 5ची स्थानिक किंमत किती होणार, 500. लक्षात येतंय का. अगदी सोप्या पद्धतीने सांगतोय मी तुला. आता जर दशांश चिन्हानंतर तुला विचारलेलं असेल की दशांश चिन्हानंतर, ठीक आहे ना, आता मी संख्या थोडी मोठी करून देतो. दशांश चिन्हानंतर किंवा खाली दिलेल्या संख्येत 6ची स्थानिक किंमत काढा. काय, खाली दिलेल्या संख्येत 6ची स्थानिक किंमत काढा. मग आता 6ची स्थानिक किंमत तुला काढायला लावलेली आहे, तर काय करशील, 6 दशांश चिन्हाच्या उजवीकडे ना, म्हणजे पॉईंटच्या उजव्या हाताला, मग काय कर, तिथे पॉईंट लिहून घे, आणि पॉईंट लिहितो आपण म्हणून डावीकडे एक घर द्यायचं, बरोबर आहे. मग इकडे किती घर आहेत, 6च्या आधी किती घर आहेत उजव्या हाताला, तर 2 आहेत ना, हा एक 2, मग पुन्हा 2 शून्य घे आणि नंतर 6 लिही. लक्षात आहे का. मग 6ची तुला स्थानिक किंमत विचारली असेल तर काय असणार, 0.006. लक्षात आहे. त्याच पद्धतीने जर तुला इथे या प्रश्नामध्ये आता डबल अंक घेतलेले, तर परीक्षेला असे अंक येतात की बघ, खाली दिलेल्या संख्येत उजवीकडून 3ची स्थानिक किंमत काढा. उजवीकडून म्हटलेलं, आता तुला उजवा आणि डावा माहित पाहिजे, खायचं आणि धुवायचं. लक्षात आहे ना, उजवीकडून 3ची स्थानिक किंमत काढा. आता इथे डबल 3 आहे ना, मग उजवीकडचा अंक कोणता आहे, हा आहे, बरोबर की नाही. मग दशांश चिन्ह तसाच देऊन दे, दशांश चिन्हाच्या डाव्या हाताला एक शून्य दे, आणि तुला त्यांनी विचारलेली की उजवीकडून किंमत काय, उजवीकडून विचारलेली, मग उजवीकडचा 3 कोणता आहे, हा आहे ना उजवीकडचा. मग उजवीकडच्या 3च्या आधी किती घर आहेत, तर एकच घर आहे, म्हणून एक शून्य दे आणि इथे 3 दे, म्हणजेच काय, उजवीकडील 3च्या स्थानिक किंमत किती होणार, 0.03. लक्षात येत आहे का. बघ मित्र, आता या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, ठीक आहे ना. आता परीक्षेला येणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न बघू आपण. लक्षात येत आहे का. ओके, आता चल, पहिला प्रश्न मी तुला देतोय. संख्या वाचताना कुठून वाचशील, उजव्याकडनं डाव्याकडनं, आणि संख्या मोजताना कुठून मोजशील, तर उजव्याकडून. लक्षात आलं का. हे सर्व बेसिक गोष्टी होत्या, मी तुला सर्व इम्पॉर्टंट गोष्टी समजून दिलेल्या आहेत. लक्षात येत आहे का. आता आपण प्रश्न घेऊया, ठीक आहे. याच्यावर कसे कसे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. लक्षात आहे. आता चल, पहिला प्रश्न दिला मी. आता मी प्रश्न पूर्ण लिहित नाही, पण तू लिहून घे तुझ्या वहीमध्ये प्रश्न पूर्ण, कारण वेळ जास्त जाणार लिहिण्यामध्ये, व्हिडिओ मोठा होणार. व्हिडिओ मोठा झाला की तुला ताण येतो, तू व्हिडिओ पूर्ण बघत नाही, म्हणून आपण फक्त इथे मी संख्या घेतो आणि त्याच्या पुढचे जे प्रश्नात आलेले शब्द आहेत ते उच्चारतो, तू त्या वहीमध्ये लिहून घे, ठीक आहे. आता उदाहरणार्थ इथे एक संख्या दिली, 64 70 75, 64 70 75, याला 85 करतो, चाल मी पहिले 85 आणि बरोबर आहे. आता तुला विचारलं प्रश्नामध्ये की खाली दिलेल्या संख्येत 4 या संख्येची स्थानिकी किंमत काढा. खाली दिलेल्या संख्येत 4 या संख्येची स्थानिक किंमत काढा. तर मी काय बोललो तुला, 4 घेऊन टाक आणि 4च्या उजवीकडे किती शून्य आहेत, तर तेवढे किती घर आहेत तेवढे शून्य देऊन टाकायचे. तर मग बघ, 1 2 3 4 5, मग किती येते इथे, 1 2 3 4 5. लक्षात आहे का. मग 4ची स्थानिक किंमत किती झाली, तर बघ, एकक दशक शतक हजार दशक लाख, म्हणजे किती आली, 40 लाख. आता तुला तिथे प्रश्नामध्ये शब्दात विचारलेलं शक्यतोवर नाही राहत, असेल तर तुला ते एकक दशक शतक, ठीक आहे ना, हे पण माहित पाहिजे, मी लिहून दिलं होतं. आणि शक्यतोवर तिथे फक्त शून्य दिलेलं असतात. लक्षात येते का. मग तू फक्त शून्य मोजायची, किती आहेत, काही सेकंदात तुला उत्तर भेटणार आहे. आता समज दुसरा प्रश्न मी इथे घेतला, काय दुसरा प्रश्न मी इथे घेतला, 86 54 32 01. आता या प्रश्नात जर मी तुला विचारलं की खाली दिलेल्या संख्येत 3ची स्थानिक किंमत काढा, मग 3चं स्थान कोणतं आहे, तर 3 लिहून घे. 3च्या उजव्या हाताला किती घर आहेत, 1 2 3, म्हणून 3 शून्य देऊन टाक, 1 2 3, मग 3ची स्थानिक किंमत किती झाली, 3000. लक्षात येत आहे का. पुन्हा अजून एक प्रश्न घेऊ आपण, तुझी प्रॅक्टिस जास्त व्हावी म्हणून. आता दशांशच्या
चिन्ह असलेली एक संख्या घेऊ. ठीक आहे, ज्याला आपण अपूर्णांक म्हणतो, मग त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, आता बघ इकडे, जर मी एक संख्या घेतली इथे 540.231, मग तुला विचारला गेला या प्रश्नामध्ये की खाली दिलेल्या संख्येची संख्येमध्ये 4 या संख्येची स्थानिक किंमत काढा. आता मी तुला बोललो की जेव्हा दशांश चिन्हात एखादी संख्या दिलेली असेल, दशांश संख्या दिलेली असणार, तर पॉइंटच्या उजव्या हाताला जे घर आहेत आणि पॉइंटच्या डाव्या हाताला जे घर आहेत, ठीक आहे ना, ज्या संख्या आहेत, मग काय करणार तुला आता, पॉइंटच्या डाव्या हाताला जी संख्या आहेत त्याचा अर्थ काय समजायचं, या संख्या पूर्ण आहेत, लक्षात येतं की नाही, आणि या संख्या काय आहेत, अपूर्ण आहेत. ही पण एक गोष्ट लक्षात घे. म्हणजे उदाहरण हे रुपये आहेत आणि हे पैसे आहेत, लक्षात येत आहे का, हे काय रुपये आहेत आणि पैसे आहेत, म्हणजे 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात ना, तर तसं हे रुपये आणि हे पैसे आहेत. ठीक आहे का. आता बघ इथे जर तुला सांगितलं की 4 या खाली दिलेल्या संख्येत 4 या संख्येची स्थानिक किंमत काढा, तर मग 4 लिहून घे. 4च्या उजव्या हाताला किती अंक आहेत, 1 आहे, दशांश चिन्ह घ्यायचं नाही, लक्षात आहे ना, 1 आहे, म्हणजे 4 ची स्थानिक किंमत किती झाली, 40, लक्षात आहे. याच प्रश्नात आता जर तुला पुढचा प्रश्न अजून बदलून विचारला की खाली दिलेल्या संख्येत 2 या संख्येची स्थानिक किंमत काढा, काय दिलेल्या संख्येत 2 या संख्येची स्थानिक किंमत काढा, तर मग काय करशील, 2 या संख्येची स्थानिक किंमत सांगितलेली म्हणून सुरुवातीला पॉईंट घेऊन घे, पॉईंटच्या डाव्या हाताला 1 0 दे, आणि 2 या संख्येची स्थानिक किंमत विचारलेली म्हणजेच काय 0.2, 0.2, लक्षात येत आहे का. जर तुला या प्रश्नात विचारलं की पुढे बघ, तुला या प्रश्नात विचारलं की खाली दिलेल्या संख्येत 3 या संख्येची स्थानिक किंमत काढा, तर मग 3 ची विचारलेली ना, 3 कुठे, दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला आहे, बरोबर की नाही, दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला आहे, म्हणून आपण दशांश चिन्ह लिहून घेतलं, आणि दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला किती घर आहेत तेवढे शून्य द्यायचे फक्त. मग 3च्या आधी किती घर आहेत, डाव्या साईडला 1 आहे ना, म्हणून 1 0 दिला आणि 3 लिहून घे. नंतर दशांश चिन्हाच्या डाव्या हाताला पुन्हा 1 0 घे, म्हणजेच किती आली, 3 या संख्येची स्थानिक किंमत 0.03. आता बघ इथे आपण 5 प्रश्न क्लिअर केलेले आहेत, लक्षात आहे. आता याच्यापेक्षा अवघड लेवलचे प्रश्न अजून परीक्षेला कसे विचारले जातात, ठीक आहे, ते प्रश्न बघू आपण. आता समज तुला एखाद्या प्रश्नात असा आलाय, ठीक आहे ना, एखाद्या प्रश्नामध्ये तुला एखाद्या ठिकाणी असा प्रश्न विचारला गेला, आता थोडे अवघड लेवलचे घेतो आपण हा प्रश्न. तर बघ एखाद्या प्रश्नात असं दिलं गेलेलं आहे, एखादी संख्या दिलेली 64, 33, नंतर पुन्हा 50 आणि 75. प्रश्न तुला असा विचारला होतोय की खाली दिलेल्या संख्येत 4 आणि 7, काय खाली दिलेल्या संख्येत 4 आणि 7, लक्षात इकडे 4 आणि 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढा, लक्षात आहे. खाली दिलेल्या संख्येत 4 आणि 7 यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढा. आता हे प्रश्न तू लिहून घे आणि समजून घे. आता बघ 4 आणि 7 बद्दल बोललेलं, मग आधी 4 बद्दल बोललेलं आहे, तर मग 4 लिही, आणि 4च्या उजव्या साईडला किती घर आहेत तेवढे शून्य दे, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, लक्षात आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की त्यांनी 7 या संख्येची स्थानिक किंमत आणि 4 या संख्येची स्थानिक किंमत यातील फरक विचारलेला तुला. आधी तू 7 ची स्थानिक किंमत पाहून घे, 4 ची काढली आपण, आता 7 ची. मग 7च्या उजव्या साईडला किती घर आहेत किंवा किती अंक आहे, 1 आहे, म्हणजे 1 0 लिही, लक्षात आहे का. आता 7 ची स्थानिक किंमत किती मिळाली, 70, आणि 4 ची किती मिळाली, तर बघ एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी, मग किती आहे 4 कोटी, लक्षात येतं का नाही, 4 कोटी. आता 4 कोटी मधून 70 तुला वजा करायचे, लक्षात येतं की नाही, 4 कोटी मधून 70 वजा कर, लक्षात येतं ना. आता या 70ला इथे लिहून घे, ठीक आहे. वजा करताना तुला हे माहित पाहिजे की कुठून काय वजा करायचंय, संख्या कशा मांडणार, एकक दशक शतक प्रमाणेच मांडायच्या. शून्यातून 0 गेला 0, 10 मधून 3 गेला, 10 मधून 7 गेले 3, लक्षात येतं की नाही. 10 मधून 7 गेले 3, एक घेतलेला होता तो रिटर्न केला, शेजारी घर नाही म्हणून काय करू आपण, शेजारच्याकडनं घेऊ, लक्षात येतं की नाही. मग 10 मधून 1 गेला 9, 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 पुन्हा 10 मधून 1 गेला 9, इकडे 4, ठीक आहे ना. मग 4 मधून 1 गेला 3, मग याची किंमत किती आली, लक्षात येतं की नाही. आता 10 मधून 1 गेला काय केलं आपण, इथे 10 ही लहान होती ना, एकापेक्षा लहान होती, म्हणून शेजारच्याकडनं असं याच्याकडनं उसने घेत आपण इथपर्यंत आलो. ही संख्या किती आहे, ठीक आहे ना. या संख्येचं वाचन करून मला तू कमेंट बॉक्समध्ये सांग. आता पुढचा प्रश्न बघू आपण, ठीक आहे. 7 नंबरचा प्रश्न बघूया. 7व्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे, तर बघ एक संख्या मी तुला पुन्हा देतो ते 54 30,
म्हणजे 5,430. आता या ठिकाणी तुला म्हटलेलं आहे की खाली दिलेल्या प्रश्नात 4 आणि 5 यांच्या स्थानिक किमती यांची स्थानिक किंमत काय आणि त्यांची बेरीज किती? लक्षात आहे? आता तुला फरक म्हटलेला म्हणजे वजाबाकी करायची आणि बेरीज म्हटली की गुणाकार करायचा. मग कोणा सांगितले 4 आणि 5? तर आधी 4 ची सांगितली म्हणून 4 लिहून घे. 4च्या उजव्या हाताला किती शून्य आहेत? तर 1, 2. नंतर कोणाची म्हटलेली 5. मग 5च्या उजव्या हाताला किती शून्य आहेत? 3 म्हणजे 1, 2, 3. आता यांची तुला बेरीज विचारलेली होती. बरोबर की नाही? स्थानिक किमतीतील बेरीज विचारलेली. मग बेरीज करून टाक दोघांची. 0, 0, 0, 0, 4 आणि 0, 4 आणि हा 5 तसाच. म्हणजे बेरीज किती आली दोघांची? 4 आणि 5 या संख्येची स्थानिक किंमत आणि त्यांची बेरीज तर किती आली? 5,400. लक्षात आहे? आता याच्यापेक्षा अजून अवघड लेवलचे जे प्रश्न आहे गणितात विचारले जातात, परीक्षेला विचारले जातात ते बघू आपण. ठीक आहे. चला मित्रांनो, आता पुढचे प्रश्न बघा काय. हे परीक्षेला वारंवार विचारले जातात. ठीक आहे ना. आता याच्यापैकी हे प्रश्न आपण बघतो, याच्याही पुढच्या अवघड लेवलचे आपल्याला प्रश्न याच व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. व्हिडिओ जरी मोठा होत असेल तरी पाहून घ्या. सर्व प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण युट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये सर्व बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलचे टोटल प्रश्न बघत असतो. ठीक आहे ना. आणि मी पूर्ण सिलेबस या युट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये घेणार आहे. आणि शिवाय प्रत्येक व्हिडिओत खूप सारे प्रश्न पण घेतोय मी, म्हणजे तुमची प्रॅक्टिस ही जास्त होणार. आणि आपल्या युट्यूब चॅनलला मी गणित बुद्धिमत्ता अगदी बेसिक सोप्या पद्धतीने समजून सांगतो. ठीक आहे ना. गणितासाठी कुठलेही सूत्र आपण वापरत नाही, ट्रिकने समजून सांगतो. ठीक आहे ना. म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ मी अपलोड करणार तर सर्वात पहिले तुम्हाला त्या व्हिडिओ पाहायला भेटतील. त्याचबरोबर जर तुमचे कोणी भरती किंवा सरकारी नोकरीची तयारी करणारे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना पण आपल्या चॅनलची लिंक पाठवा. ठीक आहे. आणि तुम्ही जर फ्रीमध्ये तुम्हाला फ्री मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. मी त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नोकरीसाठी मोफत मार्गदर्शन करत असतो. तुम्ही या नंबरला मला हाय पाठवा. त्याच्यात तुमचं नाव, गाव आणि जिल्हा 3 गोष्टी टाका. तुम्ही कोणत्या पदाची तयारी करताय तेवढं मला तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला माझ्या ग्रुपला पण जॉईन करून घेईल. तिथे कुठलंच तुम्हाला ₹1 द्यायची गरज नाही. फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे मी. ठीक आहे. तर नंबर काय आहे? 9860 16 23 89. या नंबरवर तुमचं नाव, गाव, पत्ता आणि तुम्ही कोणत्या नाव, गाव आणि जिल्हा, त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करत आहे तेवढा मेसेज टाका. मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला फ्रीमध्ये जॉईन करणार आणि त्यात तुम्हाला फ्री मार्गदर्शन असणार. एकही रुपया घेतला जाणार नाही. तर बघा, आता परीक्षेला विचारले जाणारे पुढचे प्रश्न काय आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली एक संख्या आणि प्रश्न येतोय की खाली दिलेल्या संख्येत काय, खाली दिलेल्या संख्येत लक्षात येतं का, खाली दिलेल्या संख्येत इथे 5 करतोय मी. खाली दिलेल्या संख्येत 5 या अंकाची दर्शनी किंमत सांगा. मग दर्शनी किंमत म्हणजे काय? जे दर्शन होतंय, जे दिसतंय तेच. लक्षात येतं का? म्हणजे 5 या अंकाची दर्शनी किंमत किती आहे? 5. लक्षात येतंय? मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 5. परत पुढचा प्रश्न बघू आपण. खाली दिलेल्या संख्येत 2 या अंकाची काय? 2 या अंकाची दर्शनी किंमत किती? मग आता इथे 2 डबल आहे बघा. मग 2 कोणताही 2 असो, तो उजवीकडचा असो किंवा डावीकडचा असो. लक्षात येतं का? 2 दर्शनी किमतीत का असणार? जे दिसतंय तेच असणार. मग तो उजवीकडचा असो किंवा डावीकडचा असो. मात्र स्थानिक किमतीत त्याची किंमत कमी अधिक होणार आहे. ठीक आहे ना. तर मग 2 या अंकाची दर्शनी किंमत किती आहे? 2. मग तो हा असो किंवा हा असो. लक्षात आहे. पुढच्या प्रश्नात तुला विचारलं की खाली दिलेल्या प्रश्नात 6 या अंकाची दर्शनी किंमत काढा. मग 6 ची काय असणार दर्शनी किंमत? 6च असणार. लक्षात आहे का? आता पुढचा 12 नंबरचा प्रश्न आहे. थोडासा बदल या प्रश्नात, तर ते बघू काय. आता इथे बघा प्रश्न काय दिलेला आहे की ही एक संख्या आहे. या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढा. मग आता बघा 3 या ठिकाणी कुठे कुठे हा एक 3 आहे, हा एक 3 आहे. बरोबर की नाही? आता जर फरक विचारलाय म्हणजे आधी त्या 3च्या स्थानिक किंमत काढावी लागतील आणि मग फरक विचारलं की वजाबाकी कर, बेरीज विचारली की बेरीज कर. लक्षात येतंय? आता इथे फरक सांगितलं म्हणजे वजाबाकी करायची. तर आधी या 3ची आपण स्थानिक किंमत घेऊ. मग 3च्या उजवीकडे किती शून्य आहेत? किती घर आहेत तेवढे शून्य घ्यायचे. 1 2 3 4. किती झाले? 1 2 3 4. संख्या काय तयार होते? एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे ती 30,000 होत आहे. त्यानंतर दुसरा 3 कुठे? इथे. बरोबर की नाही? मग त्याची स्थानिक किंमत तुला विचारलेली. मग 3च्या उजवीकडे किती घर आहेत? 2 1 2 म्हणून 2 शून्य घे. लक्षात आहे की नाही? तर या 3ची किती आली? 300. या 3ची किती आली? 30,000. आता फरक विचारला म्हणून दोघांची वजाबाकी करून टाक. शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून 3 जात नाही म्हणून शेजारच्याकडनं 1 उसना घेतला आपण. किती तयार संख्या काय तयार होते? 10 10 मधून 3 गेला 7. लक्षात आहे. मग घेतलेला एक रिटर्न केला. पुन्हा शून्यातून 1 जात नाही म्हणून शेजारच्याकडनं आपण 1 घेतला. संख्या तयार होते 10 10 मधून 1 गेला 9. नंतर जो हातच्याचा घेतलेला तो रिटर्न केला. मग 3 मधनं 1 गेला 2. तर
3 या संख्येची स्थानिक किंमत काय आहे? 3 या अंकीची स्थानिक किंमत, दोघातला फरक किती आला? 3 या अंकाची स्थानिक किंमत पहिले 3ची काय, एका 3ची काय आली? या 3ची 30,000, या 3ची किती आली? 300. आणि दोघातला फरक विचारलाय म्हणून फरक काय आला? 29,700. चला मित्रांनो, आता हे अवघड लेवलचे अजून प्रश्न आहे. या प्रश्नात बघा काय आहे. तर हे प्रश्न अवघड आहे. आता बघा इथे एक संख्या दिली 9 स्टार स्टार 8 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तुम्हाला इथे असं विचारलेलं त्यांनी की एक संख्या दिलेली आहे पण ती पूर्ण नाहीये, काही अंक त्यातले लुप्त केलेले त्यांनी दाखवलेले नाही, परंतु त्यातला फरक म्हणताय की 630 आहे, तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल असं विचारलेलं. तर मी तुला याला एक ट्रिक देऊन देतो. ट्रिक काय आहे की जी संख्या त्यांनी विचारलेली ना, फरक जो संख्या दिलेला आहे, संख्येतील जो फरक दिलेला आहे, तर त्यातलं काय डाव्या हाताचा जे अंक असेल ना, डाव्या हाताचा जे अंक त्याच्यात प्लस एक करायचं. काय त्याच्यात प्लस एक करशील, लक्षात येत आहे? म्हणजे मग इथे काय आलं, 6 मध्ये प्लस 1 केल्यानंतर 7. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कोणता अंक असेल? 7 असणार. कसं? तुला आता हे प्रूफ करून देतो मी. बघ जसं की 9 आहे, 9 नंतर या स्टारच्या जागी मी 7 घेतला, पुन्हा या स्टारच्या जागी 7 घेतला आणि इथे पुन्हा 8 घेतला. आता स्थानिक किमतीतील फरक विचारलेला, मग स्थानिक किंमत काय? या 7ची स्थानिक किंमत किती असणार? 7च्या उजव्या हाताला किती घर आहेत? 1 2 म्हणजे 2 शून्य देऊन टाक. लक्षात येतं की नाही? पुन्हा या 7ची स्थानिक किंमत, मग हा 7 आणि 7च्या उजव्या हाताला किती घर आहेत? 1 म्हणजे इथे 1 शून्य देऊन टाक. फरक विचारला म्हणून दोघांची वजाबाकी, शून्यातून शून्य गेले, शून्य 10 मधनं 7 गेले 3, हा हातचा घेतलेला इकडे रिटर्न केला, 7 मधून 1 गेला 6, म्हणजे दोघातला फरक आला का? 630. तर सोपी एक आयडिया लक्षात ठेव की जेव्हा संख्या पूर्ण दिलेली आहे, संख्येमधले काही अंक लुप्त केलेले, गायब केलेले, तर अशा वेळेस स्थान घ्यायचं नाही. तुला एक सिंपल ट्रिक सांगितलेलं आहे, डाव्या हाताचा जे अंक असेल, फरक जो विचारेल त्यातला डाव्या हाताचा जो अंक असेल त्याच्यात फक्त प्लस 1 करायचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर ती संख्या असणार आहे. लक्षात येत आहे? कसं असणार हे तुला मी समजून दिलेलं आहे. आता दुसरा एक बघ, याला सूत्र वापरायचं नाही, काहीच नाही, एकदम शॉर्टकट ट्रिकने सांगतोय मी तुला. आता बघ इथे एक संख्या दिलेली आहे 8 स्टार 4 3 2 म्हणजे 432 पुन्हा स्टार, आणि त्यात असाच प्रश्न आहे, इथे मी शॉर्ट मध्ये लिहिलं स्थानिक किमतीतील फरक किती आहे? तर 89,991. मग तुम्हाला विचारलंय की स्टारच्या जागी काय, स्टारच्या जागी कोणता अंक असेल? मी तुला काय बोललो, संख्येमध्ये डावीकडील जो अंक आहे ना, संख्येत डावीकडील जो अंक त्याच्यात प्लस 1 कर, 8 अधिक 1 किती होणार? 9. बरोबर की नाही? मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 9 असणार. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 9. कसं काय? तर बघ मी तुला सोडून दाखवतो हा प्रश्न. आता या ठिकाणी स्टार आहे ना, ही संख्या अशी, मग स्टारच्या जागी 9, पुन्हा 432 आणि इथे पुन्हा 9. आता या 9ची स्थानिक किंमत किती असणार? 9च्या उजव्या हाताला किती घर आहेत? 1 2 3 4. बरोबर की नाही? 4 शून्य 1 2 3 4. पुन्हा या 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9च आहे ना, या 9ची स्थानिक किंमत 9, कारण त्याच्या उजव्या साईडला काही घर आहेत का? नाही, म्हणून ही 9ची स्थानिक किंमत 9च असणार. मग आता फरक विचारला म्हणून दोघातला फरक काढून घे. आता बघ शून्यातून 9 जात नाही, म्हणून म्हणजे शेजारच्याकडनं एक घेतला आपण, शेजारी पण रिकामा आहे, हा पण रिकामा, हा पण रिकामा, मग याच्याकडनं घेतोय. मग इकडे दिल्यानंतर संख्या तयार होणार 10, मग 10 मधून 9 गेलं 1, पुन्हा इकडे हा जो हातच्याचा एक घेतलेला होता तो रिटर्न केला, मग इथे 0 इथे 1 आहे, म्हणजे शून्यातून 1 जात नाही, मग शेजारच्याकडनं आपण 1 घेतला, संख्या तयार 10, 10 मधून 1 गेले 9, मग पुन्हा 10 मधून 1 गेले 9, पुन्हा या 10 मधून 1 गेले 9 आणि 9 1 गेला 8, म्हणजे काय आलं? 89, काय आलं? 89,991. लक्षात येते का? 89,991. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 9. आता मित्रांनो, या ठिकाणी काहीच अंक लुप्त केलेले आहेत. आता याच्या पुढचं जे टाईप असतं ना, त्यामध्ये काय केलेलं असतं की पट विचारले जाते तुम्हाला, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. ठीक आहे ना? तर स्थानिक किमतीतील तुम्हाला पट विचारलं जातं, तर तो टाईप पण पाहून घ्या. ठीक आहे, कारण तसे पण प्रश्न खूप सारे परीक्षेला विचारले गेलेले आहेत, तोही टाईप बघून घ्या. चला मित्रांनो, आता या प्रश्नात पट विचारलेले, तर पट म्हणजे काय असतं? पट सांगितलं पट, तर पट म्हणजे काय करायचं? पटचा अर्थ आहे ना, पट म्हणजेच काय? गुणाकार घेऊन टाकायचं. लक्षात आहे? गुणाकार. मग याला तू एक्स ने पण गुणू शकतो. पट विचारलेलं म्हणजे ज्या संख्येच्या पटीत विचारलेलं आहे, उदाहरणार्थ इथे 5च्या पटीत आहे, तर याला 5x पण करू शकतो. पण एक्स वगैरे काहीच मांडायचा नाही, मी तुला सोप्या पद्धतीने समजून सांगतो. बघ आता या प्रश्नात काय दिलेलं आहे? हा, आता ही एक संख्या दिलेली आहे, लक्षात येते का? ही संख्या दिलेली काय? 2,53,245. यातील 2 नंतर येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? मग आता बघ 2 नंतर 2 नंतर येणारा 5 म्हणजे हा आहे ना, 2च्या नंतर 5 हा आहे, इथे 2च्या नंतर 4 आहे, पण तुला काय सांगितलं? 2 नंतर येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत. मग हा 2 नंतर 5 आहे, बरोबर? मग 5 लिहून घे. स्थानिक किंमत शोधण्यासाठी मी तुला ट्रिक सांगितली होती. काय करायचं की त्या अंकाच्या उजव्या हाताला किती अंक आहेत?
तेवढे शून्य घेऊन टाक. मग किती आहेत 1 2 3 4. मग इकडे लिहून घे 1 2 3 4. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे 5 ची स्थानिक किंमत ही 4 नंतर, मग आता 4 इथे 4 नंतर येणाऱ्या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 4 नंतर हा 5 किती पटीत आहे, एकक स्थानीच आहे ना, म्हणजे एकक स्थान असणार याचं. लक्षात आहे का. मग याला गुणिले काय, याला गुणिले तू 5, याला गुणिले x पण करू शकतो. मग 5 गुणिले x केल्यानंतर काय होणार, मग x ने सोडून देतो मी पहिले. 5 गुणिले x केल्यानंतर काय होणार, 5 गुणिले x ने, तर मग 5x बरोबर की नाही. मग x इकडे येणार बरोबर, हा 5 जो गुणाकारातला आहे हा काय, हा 5 जो गुणाकारात इकडे येताना तो भागाकारात जाईल आणि संख्या काय वरती लिहून घे. लक्षात येतं का नाही. मग 5 1 5, 5 1 5, 4 शून्य तसेच. मग किती पट आला, किती आला पट, 10,000 पट. लक्षात आहे का नाही, 10,000 पट. आता याला पट बीट साठी एक्स वगैरे नको मांडू, सरळ काय कर की कोणती संख्या विचारलेली आहे तुला, ठीक आहे ना. 2 नंतर येणाऱ्या 5 बरोबर की नाही. मग 2 नंतरचा 5 आहे. 5च्या उजव्या हाताला किती किती घर आहेत 1 2 3 4. मग तेवढे शून्य दे 1 2 3 4. नंतर काय विचारलेलं तुला, 4 नंतर येणारा 5 बरोबर की नाही. मग 4 नंतर येणारा 5 चं स्थान काय, एकक आहे. सरळ छेदात काय करायचं, ती संख्या घेऊन टाकायची. एकक आहे म्हणून इथे 5. आता या 5 ने भाग देऊन टाक. 5 1 5, हे 4 शून्य उरलेले डायरेक्ट लिहून घे. म्हणजे किती पट आहे ती, 10,000 पट आहे. लक्षात आहे का, 10,000 पट आहे. या प्रश्नाचं उत्तर 10,000 पट आहे. आता बघ मी एक प्रश्न अजून तुला समजून देतो, ठीक आहे ना. एक्स वगैरे मांडू नको, डायरेक्ट उत्तर काढू आपण. बघ इथे काय दिलेलं आहे 60,325, म्हणजे 60,325 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 6 ची स्थानिक किंमत, मग 6 ची सांगितली तर मग 6 नंतर किती घर आहेत 1 2 3 4, म्हणजे 4 शून्य दे 1 2 3 4. मग संख्या काय झाली, एकक दशक शतक हजार दशहजार, म्हणजे 60,000. छेदात मी तुला काय बोललो, जी संख्या विचारलेली ना ती छेदात लिहून घे. मग काय 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 2 ची सांगितलेली, मग 2 ची स्थानिक किंमत काय आहे, हा 2 लिही आणि 2 नंतर किती घर आहेत 1 आहे म्हणून 1 शून्य देऊन टाक. आता काय शून्य, आता काय कर शून्य कट शून्य कट. मग बे एक बे त्रिक 6. लक्षात येतंय. मग उरले किती शून्य 3. मग 3 शून्य डायरेक्ट देऊन टाक. म्हणजे किती पट असणार, 3,000 पट असणार. या 2 ची किंमत काय आहे, या 2 ची स्थानिक किमतीच्या ती किती पट आहे, तर 3,000 पट आहे. बघ मी तुला सांगितलं एक्स वगैरे मांडू नको, स्टेप वाढवत बसायचं नाही, ठीक आहे ना. फक्त काय कर, ज्याची जी संख्या विचारलेली आहे आणि त्याच्याशी ज्याची तुलना करायला लावली, जी विचारली आधी ती लिहून घे वरती अंशात, आणि छेदात ज्याच्याशी तुलना केलेली आहे ती लिहून टाक आणि सरळ भाग देऊन दे. तुला उत्तर मिळून जाईल आणि जे उत्तर असणार आहे तेच त्या प्रश्नाचं उत्तर असणार. बघा मित्रांनो, आजच्या प्रश्नामध्ये या सेशन मध्ये मी तुम्हाला सोप्यापासून तर अवघड लेवलचे सर्व प्रश्न घेतलेले आहे, ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.